समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। श्री कालिका माता मंदिराच्या सभागृहात वंदे मातरमचे सामूहिक गायन संपन्न। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अक्कलकोवा येथील श्री कालिका माता मंदिर परिसरात सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती माता व आदिवासी दैवत देवमोगरा मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोवा अग्रणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी हे होते। यावेळी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सिनेट सदस्य दिनेश खरात, माजी प्राचार्य के.जी. राजपूत, नायब तहसीलदार दिलीप गांगुडे, गट शिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार, आर.एम. धनगर, मुख्याध्यापक बी.ए. पवार, मुख्याध्यापिका संध्या पाटील, अरुण मोरे, सुधाकर मराठे, जगदीश खोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत गिरासे यांनी केले। यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अक्कलकोवा येथील विद्यार्थिनींनी वंदे मातरम गीताचे महत्त्व सांगणारी प्रभावी नाटिका सादर केली। प्रमुख वक्ते बापूसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील भारतीयांच्या एकीचे आणि देशप्रेमाचे महत्त्व सांगत वंदे मातरम हे गीत भारतीय मातीतील स्फूर्तीचे प्रतीक असल्याचे नमूद केले। प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात यांनी विद्यार्थ्यांना हुतात्म्याचे महत्त्व, वंदे मातरम या अमर गीतातील अन्यायाविरोधाच्या लढ्याचा संदेश स्पष्ट केला। कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अक्कलकोवा यांनी केले होते। आभार प्रदर्शन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले। यावेळी तालुक्यातील विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही भारत भूमी स्वर्ण भूमी होती। इथे नांदत होती शांतता, समृद्धी। पण इंग्रजांचे पांढरे पाय या देशाला लागले आणि सारे चित्र बदलले। या भूमीच्या अभिलाषेपायी त्यांनी राजदंड हातात घेतला। पाहता पाहता संपूर्ण देश त्यांनी पादाक्रांत केला। अन्याय, अत्याचार वाढायला लागले। दमन, दडपशाहीला ऊत आला। या ना त्या कारणाने इथली जी स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थाने होती ती खालसा केली। जर हिंदुस्थानचे शिपाई एकत्र होतील तर गोरा हा चटणीला सुद्धा पुरणार नाही। ते चित्रपट तुम्ही सर्च करा, त्याच्यावर तुम्ही ते चित्रपट बघा, तर कदाचित इथं जे बोलतो ते तुम्ही ऐकणार नाही, मात्र चित्रपट नक्की तुम्ही शांतचित्ताने पाहणार आहे। आणि त्याच्यामध्ये या भारत देशाला, या भारत मातेला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे आहुती, जे बलिदान, जे वीर मरण दिलं होतं, जे हसत हसत फासावर गेले, त्या सगळ्या स्वातंत्र्य वीरांना त्या ठिकाणी या वंदे मातरमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आपलं स्वतःच प्राण बलिदान